माया मम्मी माया हे बघ ऐक अजिबात कोणी पुढे यायचं नाही। माया मंजूला सोड। माया शांत बघू नका अजिबात मध्ये यायचं नाही तर हिस्ट्री माझ्या दर्जावर बाजूला होईल। चाकू खाली घे चाकू खाली घे। चित्तरकर बाजूला हा मंजूचा हात सोड। बाजूला हा अजिबात मध्ये यायचं नाही नाहीतर हिस्ट्री माझ्या दर्जावर फिरल। चित्तरकर बाजूला हा यायचं बाजूला तू। माया चाकू काढ। अजिबात माया हे बघ शांत शांत तू बाहेर चाल। तिचा हात सोड। चित्तरकर बाजूला तुम्ही चाकू टाक मम्मी निवड बाहेर होतो। चित्तरकर मध्ये येऊ नका माझा अंत बघू नका। चित्तरकर बाजूला वा। हा सवे सत्य दादा सवे काय झालंय? सवे काय झालंय तिथं? अरे दादा मम्मी मंजूनीला घराच्या बाहेर काढतात। तू प्लीज घरी लवकर ये। काय? हा सवे थांब मी आलोच। माया माया वेडेपणा करू नकोस। माया ऐक मला ना नेमळ्यात मग साहेब असं नका करू। सत्याला आवडणार नाहीये। तू येतच असा लागता। जरा शांत डोक्याने विचार करा। हे सत्याची भीती दाखवू नका मला। सत्याला जिंकला माझ्या बदनामीचा कट रचला तू आणि स्वतःच्या अंगाशी आल्यावर सत्याची भीती दाखवतीस होय? निबट धायला सत्या म्हणला होता इलेक्शन पासून लांब राहा पण नाही ह्या माया सुरवेला पाडायचा हे तुझ्या डोक्यात आहे ना? माझ्याच घरात राहून मलाच बाहेर काढायचा कट रचतेस होय तू? चल निघायचं काय जायचं बाहेर। माया माया काय करतेस? माया मम्मी अगं सत्य हिनं माझी बदनामी
वाघमारे काय झालंय? बोला वाघमारे काय झालंय? सत्या अरे त्या दिवशी हे तर मम्मीचे कार्यकर्ते आहेत ना? शंभर टक्के मम्मी साहेबाचे कार्यकर्ते ते. मला वाटते मतदार विकत घ्यायसाठी करत असणार आहे. ए जर जर पाय लागलं जर बलमा आपला डुप्लिकेट मालाचा टेम्पो आता ना. तो माल इथं काढून ठेवा आणि हा माल टेम्पोत टाका लगेच. आणि जा. वाघमारे ह्या सगळ्यात तुमचीच चूक आहे. तेच सांगत होते सत्या मी, हिची चूक आहे म्हणून. अहो तिला वाचवण्यापेक्षा तिला अटक करायला पाहिजे होती तुम्ही. सत्या, त्या पोरीमुळे तुझ्या मम्मीची बदनामी झाली आणि तू तिचीच बाजू घेत असतोय. अरे हिच्यामुळे आज माझ्या मुर्दाबादच्या गोष्टी दिल्या गेल्या. हा मग मम्मी तुझे काय वागलीस ना त्याचाच परिणाम आहे. तुला काय गरज होती मतांसाठी हे सगळं करायची? दारू आणि साड्या वाटून मतं विकत घ्यायला निघाली होतीस तू. मी काय एकटी तशी मतं विकत घेते का? समजा तेच करतात. कोण प्रामाणिकपणे निवडून येते सांग मला. ठीक आहे, तुला दारू आणि साड्या वाटूनच निवडून यायचंय ना? अशीच निवडणूक जिंकायची आहे ना तुला? मग कशाला करतीस प्रचार? कशाला घेतीस सभा? कशाला त्या पोराने एवढी मेहनत करायला लावतीस? मम्मी 5 वर्षातली एकदा अशी संधी मिळती आणि सुर्वे फॅमिलीकडून अशी अपेक्षा नाही लोकांची. तुझ्या एका चुकीमुळं काय इमेज होईल सुर्वे फॅमिलीची लोकांच्या नजरेत? याचा जरा जरी विचार केलायस का तू? हो मम्मी साहेब. तुम्ही बोलवलं होतं ना? अयो ह्याला बी नेमकं आताच यायचं होतं का? सत्याला समजा कळत मलाच घराबाहेर काढली. तुम्ही दुपारी या म्हणलं होतं ना. ती कसं आहे आता फॅमिली टाइम आहे ना माझा. तुमचा जे काही प्रॉब्लेम असेल की नाही ते आपण उद्या येऊन मला सांगा, मग लगेच सोडवू आपण. जावा उद्या या उद्या. हा थांबा. तू आते. सत्या ती की नाही मी सांगितलं होतं त्यांना यायला का त्यांचं काहीतरी काम होतं ना. ए तू आते म्हणलं ना तुला. त्या बॅगेत काय आहे? काय आहे बॅगेत? काय विचारतोय मी?
एवढी रक्कम कशासाठी आणलीस तू? ते मम्मी साहेबांच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून मदत म्हणून. त्यांना मदत केली की तेही आम्हाला मदत करणार. ते नगरपालिकेच्या कामाचं टेंडर देणार असं ठरलंय. तुमचा ना यो पहिला आणि शेवटचा टेंडर आहे. नाही तुमच्या दोघांचं नाव ब्लॅकलिस्टला टाकलं ना तर नाव सत्याची सुरुवात सांगणार नाही. आणि परत जर इथे यायचा प्रयत्न केला तर तुमच्याच डांबरानं तुमची तोंड काळी करी ना मी. असं त्याचं माफ करा, चुकलं आमचं. माफ करू? पैसे घे आणि नाही घेतला. मम्मी, लोकांना प्यायला पाणी नाही, पोरांना अभ्यास करायला अभ्यासिका नाही, लोकांना वेळेवर राशन मिळत नाही. अगं म्हाताऱ्या माणसांना ना इलाजासाठी आणि पेन्शनसाठी त्यांच्या चपला झिजवायला लागतात. आणि तू त्याच्यावर काम करायचं सोडून स्वतःची टक्केवारी बघत बसलीस. स्वतःची तिजोरी कशी भरायची याचा विचार करतीस. मम्मी, इथलं पुढं ना एक गोष्ट तुझ्या डोक्यात कायमची फिट करून घे. आता तू काय बी कर आणि कशी बी निवडून ये, पण इथनं पुढं एक मुलगा म्हणून माझा अजिबात सपोर्ट नसणार आहे तुला. आणि वाघमारे, तुम्हाला आठवतं तुम्ही मला एक वचन दिलं होतं, जर मम्मीनं आपल्याला वेगळं करण्यासाठी परत काही कारस्थान केलं किंवा कसले बी प्रयत्न केले तर लगेच आपण हे घर सोडायचं. ही जर परत अशी वागली, हिने जर परत तुम्हाला त्रास दिला तर आपण हे घर कायमचं सोडायचं. आणि आता ते वचन पूर्ण करायची वेळ आली आहे. आता तुम्ही आणि मी एक मिनिट या घरात थांबायचं नाही. चला. सत्या, 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 सत्या रे आई. माया, अजून किती तोंडावर आपटल्यावर अक्कल येणार आहे तुला? तरी मी सांगत होतो की सत्याला जर हा सगळा प्रकार कळला तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार कर. तुझ्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी आहे ती आहेच. आता जरा जरी लाज वाटत असेल ना तर आधी सत्याला थांबव. तो जर या घराबाहेर गेला तर परत या घराची पायरी कधीच ओलांडून येणार नाही, लक्षात ठेव. तात्यासाहेब हे काय? तणाव आहे पंकज. निवडणुका होईपर्यंत मी ठरवलंय नुसती दारू नाही पे, दुधात दारू टाकून आपण चेंज चेंज. नमस्कार तात्यासाहेब. अहो तात्यासाहेब, तू मुकदमा ऐकतच नाही हो. लय माजलाय बघा. अहो
साम दाम दंड भेद सगळं काय करतोय. अहो मध्ये तर सत्याच्या बायकोला बी लाचखोरीच्या खोट्या गुन्ह्यात अटक करून दिली त्यानं. आणि आता तर लयच हातपार केली. अहो त्यांच्या उमेदवाराचं सोडा, पण आमच्यासारख्या दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडनं पण पैसे घ्यायला लागलाय आणि तेच पैसे त्यांच्या उमेदवारांना देतोय आणि नाही दिले तर गुंड पाठवतोय. हो काळजी करू नका, करू आपण काहीतरी करू. दूध घेणार? दूध नको साहेब, इलाज कायमचा हवा. आपल्या जेवणाच्या ताटामध्ये एखादा पदार्थ गरम आला आपण तो गार करून खातो की नाही. त्या मला काय उडायचं ते उडू द्या, पण कधीतरी एखादी चूक होईल ना त्याच्याकडून. चूक मला सापडली, बघा मी त्या मुकादमाचं काय करतो ते. तात्यासाहेब तुम्ही थांबू शकता सत्याला. मी हात सोडते, थांबवा त्याला. हा, तुम्ही या विषयावर काही बहुमूल्य मार्गदर्शन करू शकाल? आम्ही काय सुचवणार, तुम्हीच आमचे मार्गदर्शक. या बघा मायाताई, तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा. बसा, तुम्ही बसा 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 मायाताई बसा. बघा मायाताई, राजकारणात असलेल्या माणसांनी कायम तेल लावून तयार असलं पाहिजे. योग्य वेळी निसटून जाता येईल. अर्थात तुम्ही राजकारणात आता नव्यानं प्रवेश करताय, जमेल तुम्हाला. शिकाल हळूहळू, पण सराव हवा कसून. तात्यासाहेब ते शिकलंच मी, पण सत्य घर सोडून निघालं, मग काय करू मी? तेही आहे. तेव्हा मायाताई, आचारसंहिता चालू आहे, जास्त हालचाल करता येणार नाही आपल्याला. विरोधकांच्या हातात आयतच खेळणं नको मिळायला. योग्य वेळेची वाट पाहू आपण, और वाट बघणे इष्ट नाही का? सत्या नको असा डोक्यात राग घालून घेऊ. घर म्हणलं भांडण होणारच ना, म्हणून का लगेच घर सोडून जायचं असते. सत्या सत्या मम्मी साहेबांना एकदा समजावून तरी बघ. वाघमारे कपडे द्या. सत्या रे, आपण घर सोडून गेलो तर पप्पांना किती वाईट वाटेल याचा तरी विचार कर. वाघमारे, तू शहाणपणा दुसऱ्यांना शिकवताना तो जरा स्वतः बी वापरत जावा. काय गरज होती तुम्हाला हे सगळं लपवायची? काय गरज होती ते माल बदलायची? एकतर तुम्ही माल बदलला, मम्मीला सेफ केलं, मला अंधारात ठेवलं, वर मम्मीने जो तुम्हाला त्रास दिला तो बी सहन करत राहिला. आणि वाघमारे, लोकांशी ना मला काय घेणं देणं नाही. कुणाला काय विचार करायचं ते करू दे. तुम्ही मला जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायची वेळ आली, ते पूर्ण करा फक्त. मम्मीवर विश्वास ठेवूनच चूक झाली माझी, आणि तुम्ही मम्मीने दिलेला त्रास सहन केला ना, ही तुमची चूक झाली. सत्या, अरे दुसरा ऑप्शन नव्हता माझ्याकडे. एकाच टाइमाला सून आणि पोलीस दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या मला. आणि मम्मी साहेबांची बदनामी झाली असती तर त्या मुकादमाला आयचा चान्स घावला असता. हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं. त्या मुकादमात जाऊन काढा केलं आणि लोकांना भडकवलं. सत्या सत्या ऐक माझं. सत्या, चला वाघमारे. सत्या ऐक, मी येईन तुझ्या बरोबर, पण मला सांग, आता जर आपण घर सोडून गेलो तर मीच वाईट ठरणार ना? कारण तुला अपक्ष उभं करायची आयडिया मी दिली होती तात्यासाहेबांना, आणि आता तू परत माझ्यामुळे घर सोडतोस. लोकांना हेच वाटणार ना की सुनेनं मायलेकानं वेगळं केलं. निवडणुकीत हे झालेलं बरोबर दिसणार नाही. सत्या वाघमारे, माझ्यासाठी ना तुमचा सन्मान सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. मग त्याच्यासाठी मला सत्ता हरायला लागू दे, नाहीतर निवडणूक हरायला लागू दे, मला काही फरक नाही पडत. पण ज्या घरात तुमचा अपमान होईल तिथं मी कधीच थांबणार नाही. चला. सत्या सत्या थांब. अग माझी बायको, अग काय आयडिया दिलीस तू. असं वाटतं हिला सारखं गोल गोल भोवती भोवती फिरवतच राहावं. काय आयडिया दिली. अरे तात्यासाहेब आणि माया अशी समोर उभी होती माझ्या, आणि आपण पण लोकांना असं पेटवलं होतं ना
की तात्या साहेबांच्या समोरच त्या मायाचा पान उतारा केला लोकांनी. त्या तात्या साहेबाचं थोबाड तर एवढंच झालं होतं बघण्यासारखं. खरी कृपा त्या मायाच्या सुनेची. तिनं माल गायब केला म्हणून आपलं काम सोपं झालं. अरे आपण दगड न वापरता 3 पक्षी गारद केलेले आहेत, आहे का नाही? तात्या, माया आणि सत्या. 3 अरे या 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 आमचे हेर आले बरं का. वा वा वा. खबर काय आणली ती सांगा, पण चांगली असेल तरच सांगा. आज मी चांगल्या मूड मध्ये. अहो मम्मी साहेब आहेत ना, तात्या साहेबांच्या घरी आले होते रडत रडत. रडत रडत? कसं पाय? सत्याना त्या दारूच्या वाटपावरून ना कावला होता आणि तो घर सोडून जात होता. म्हणून मम्मी साहेब आले होते तात्या साहेबांकडे की तुम्ही त्याला थांबवा म्हणून घर सोडण्यापासून. अरे काय खबर आणलीस राजा तू. आता माझं काम आणखीन सोपं झालं. आता त्या मायाचा माज उतरवायला आणखी मजा येईल. मला हरवायच्या बाता मारत होती, आता स्वतःच घर टिकवून दाखव म्हणावं. सत्या थांब थांब. हे बघ सत्या, माया खरोखरच चुकीची वागली. मायानं मंजूच्या बाबतीत जे काही चुकीचं वर्तन केलंय त्याचं मी कधी समर्थन करणार नाही, पण यात थोडी चुकी माझी पण आहे. होय, मायाच्या या काळ्या कृत्याबद्दल मला आधीपासून माहिती होतं. पण मी तुला नाही सांगितलं. तुला न सांगण्यामागं माझा वाईट हेतू नव्हता. मायानं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घ्यायची धमकी दिली होती मला. माझा नाईलाज झाला सत्या. पण सत्या, मायाच्या चुकीची शिक्षा तू आम्हाला का देतोयस? अरे यात आमचा काय दोष आहे? हे घर सोडून का जातोयस तू? सत्या, तुझ्यासाठी आम्ही कोणीच नाही आहे का रे? सत्य, तुझ्यामुळं मंजूमुळं या घराला परत एकदा घर पण आलंय. ते घर सोडून जाऊ नकोस सत्या. परत एकदा विचार कर. पप्पा, तुम्ही सगळ्यांना लय महत्वाचं आहे माझ्यासाठी. अख्खं जग आहे तुम्ही माझं. पण तुम्हाला मम्मीचा स्वभाव माहिती आहे ना. काय बी झालं तर ती नाही बदलणार. आणि वागणारे जर ह्या घरात राहिल्या तर त्यांचा असंच छळ होत राहणार. आणि बिचारे वाघमारे काहीच न बोलता सगळं सहन बी करत राहतील. पण मला ते अजिबात चालणार नाही पप्पा. हे बघा, वाघमारेंसाठी आणि आमच्या संसारासाठी आम्हाला हे घर सोडावंच लागेल. चला वाघमारे.
वाघमारे चला, अशा जर आठवणीत रमून राहिला ना तर उमरा कधीच वलंडला जाणार नाही. थांब सत्या. तात्यासाहेब तुम्ही तुम्ही इथं कसं काय? हे बघा तात्यासाहेब, हे सगळं माझ्यामुळं घडलं. हे सगळं वाईट घडायला कारणीभूत मी आहे. तर तू हे असं घर सोडून जाऊ नको. हात जोडतो तुझ्यासमोर. अहो तात्यासाहेब, तुम्ही माफी मागून मला कशाला लाजवताय? हे जे सगळं आहे ना, हे माझ्यामुळं घडलं. काय गरज होती मला 2-2 उमेदवार उभी करायची एकाच घरातले? कुठं फेडू हे पाप. अहो तात्यासाहेब, हे बघा, ह्या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाही. दोष द्यायलाच पाहिजे. चूक झालेली आहे. म्हणजे आपल्याला सहज निवडणूक जिंकता यावी म्हणून त्यांनी काही चुका केल्या, पण चुकच आहे ना ते. म्हणून त्यांच्या वतीने मी माफी मागतो. बघ सध्या राजकारणात घरातली भांडणं बाहेर जाता कामा नये. घात होतो, विरोधकांना फायदा होतो त्याचा. या निवडणुकीत आपण जिंकलो, सगळं आपल्या ताब्यात, सगळं आपल्या कंट्रोलमध्ये. समजा मुकादम जिंकला, येतं का लक्षात? कौतुक कौतुक, केवळ कौतुक. बट ठीक आहे तात्यासाहेब, फक्त आपल्या पक्षासाठी मी थांबतो. पण इथून पुढे मम्मी निवडून येऊ दे, नाहीतर नाही येऊ दे. पण तिने एक पैशाचा बी भ्रष्टाचार केलेला मला अजिबात चालणार नाही. इथून पुढे असं नाही करणार मी. पण तू घर सोडून जाऊ नकोस. ठीक आहे, पण ही तुझी शेवटची संधी आहे. इथनं पुढे तुझी एक बी चूक मी माझ्या पोटात घालणार नाही. सत्या, तुझी शपथ घेऊन सांगते, इथून पुढे अशी चूक होणार नाही माझ्याकडे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. सपने, अगं दे की नाश्ता. का चहाच पेत बसायचं होय? नाही नाही देते. पोहे बनवलेत मंजू वहिनींनी आणि मम्मी उपीट बनवतायत. काय देऊ? आता तुला माहितीये ना मला काय आवडतं. हा देते पोहेच. वहिनी मला पण पोहेच. नटमुगरे देते. तसं पण उपमा मी माझ्या लेकासाठीच बनवलाय. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वागरा, मी आज तुझ्या आवडता नाश्ता बनवलाय. थांब आलेच. सत्या, मी काल रात्री लई विचार केला आणि माझं ठरलंय, काही निवडणूक गेली चुलीत
उगाच ह्या निवडणुकीच्या पायी माझ्या लेकाच्यात फूट पडाय ना ग. आणि मला हे पण ठाव आहे, तुझं निवडून येणं लोकांच्या फायद्यासाठीच आहे. मी तुझाच प्रचार करणार आहे आता. सत्या, कर नाश्ता. वाघमारे, तुम्ही बनवलाय का नाश्ता? अरे पण मी बनवलाय की तुझ्यासाठी. वाघमारे, तुम्ही बनवलाय का नाश्ता? मग तुम्ही बनवलेला नाश्ता द्या मला. सत्या, माझ्याशी बोल की. बोल की माझ्याशी. हे बघ, मी परत तसं नाही वागणार. तू जसं सांगशील की नाही तसंच वागन मी. तुझा प्रचार करेल मी. फक्त एक संधी दे की मला. मम्मी, तुझ्यावर ना लई वेळा विश्वास ठेवून फसलोय मी, आणि आता परत नाही फसायचं मला. आणि जर तू माझा प्रचार नाही केलास ना तर लई बरं होईल बघ. काय नाश्ता बिष्टा काय.